नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी नेट कॅपी याच्यामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण माहिती जाणून घेणार आहे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड योजना म्हणजेच आभा कार्ड. आभा कार्ड हे कोणकोणत्या व्यक्तीचं निघतं, याच्यासाठी वयोमर्यादा किती असावी, हे याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे कार्ड काढल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या दवाखान्यात म्हणजे कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये याचा फायदा होणार आहे. तर याची संपूर्ण माहिती आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि याचा अर्ज कसा करावा हे 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. ते फक्त सर्व माहिती आपल्याला मराठीमध्ये समजेल. चला तर मग सुरुवात करू. हॉस्पिटलची यादी ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तेथे जाऊन तुम्ही पाहावी. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तेथे आपल्याला आपलं राज्य, जिल्हा, तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यातून आपल्याला आपल्या गावामध्ये कोणकोणते हॉस्पिटल आहेत ते समजेल. सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोममध्ये जायचं आहे. वरती आपल्याला आभा कार्ड असं सर्च करायचं आहे आणि 1 नंबरला जी लिंक येईल त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला लाल कलरमध्ये दिसेल क्रिएट आभा नंबर, या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथे 2 ऑप्शन येतील, आधार आणि ड्रायव्हिंग लायसन. तर याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड या कार्डवरून आपल्याला आपलं आभा कार्ड काढायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पहिला ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. तर याच्यामध्ये कन्सर्न कनेक्शन 1 नंबरचा ऑप्शन आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपला 12 अंकी नंबर, आधार कार्ड नंबर हा पेस्ट करायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या आधार कार्डला एखादा मोबाईल नंबर लिंक असणं इथे गरजेचं आहे. जो आपला मोबाईल नंबर लिंक आहे तर त्याच्यावर आपल्याला OTP येणार आहे या कारणास्तव. तर आपल्याला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आय ॲग्री या बटनावर क्लिक करून खाली दिलेलं कॅप्चा याच्यामध्ये फिल करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक OTP येईल, 6 अंकी एक OTP येईल. तो OTP आपल्याला या रकान्यात भरायचा आहे. तसेच आलेला आपल्या मोबाईलला मेसेज OTP आलेला तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जो आपला मोबाईल नंबर आहे तो नंबर आपल्याला इथे टाकून द्यायचा आहे. 10 अंकी मोबाईल नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे थोडाफार टाईम घेईल. त्याच्यानंतर आपल्याला तिसऱ्या ऑप्शनवरती कम्युनिकेशन डिटेल्सवरती आपण जाऊ. तर इथे कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. तर याच्यानंतर इथे आपल्याला विचारेल ईमेल ॲड्रेस. तर इथे ईमेल ID टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. ज्यांच्याकडे आहे त्याने टाकून व्हेरीफाय करायचं आहे. नाही टाकली तर स्किप नाव या बटनावर क्लिक करून आपण पुढच्या पेजवर जाऊ. तर त्याच्यानंतर इथे आपल्याला विचार एंटर आभा ॲड्रेस. तर या ठिकाणी सजेशनमध्ये आपल्याला 3 ID दिलेले आहेत. त्याच्यापैकी आपल्याला जो आवडेल तो आपण सिलेक्ट करून एंटर या बटनावर क्लिक करू आणि आपला आभा ॲड्रेस तयार करून घेऊ आणि पुढे कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करू. तर याच्यानंतर इथे आपल्याला दिसेल की आपलं आधार कार्ड इतक्या सोप्या पद्धतीने लगेच 2 मिनिटात तयार झालेलं आहे. हे कार्ड तुम्ही पाहू शकता आणि वरती आपल्याला दिसेल की प्रिंट कार्ड आणि डाउनलोड कार्ड हे 2 ऑप्शन आहेत. ज्या लोकांनी कॉम्प्युटरवरती हे कार्ड काढले आहे त्यांनी डायरेक्ट प्रिंट या नाव या बटनावर क्लिक करून प्रिंट काढू शकता. जे मोबाईलवर करतात त्यांनी डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करून ते पहिल्यांदा मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही याची प्रिंट काढायची आहे. तर मी ते डाउनलोड करतो. तर इथे आपण पाहू शकता हे कार्ड वरती डाउनलोड झालेलं आहे. ते ओपन करून मी दाखवतो तुम्हाला. तर हे कार्ड या पद्धतीने असतं. हे कार्ड तुम्ही आपल्या जवळच्या सायबर कॅफे जाऊन तुम्ही याची कलर प्रिंट काढू शकता आणि लॅमिनेशन करू शकता. हे 20-30 रुपयामध्ये तुमचे हे कार्ड तयार होतं. अशा पद्धतीने आपलं आभा कार्ड हे तयार झाले आहे. आता इथून पुढे आपल्याला 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स आभा कार्ड हे ज्या व्यक्तीचे आधार कार्ड आहे त्या प्रत्येक व्यक्तीचे आभा कार्ड तसेच यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.